कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब. रायगडच्या रोहा नगर परिषदेसमोर धर्मरक्षक हिंदू सेना यांच्या वतीने बांगलादेशमध्ये घडलेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. अलीकडेच एका हिंदू तरुणाला क्रूरपणे मारहाण करून त्याला झाडाला उलटे लटकवत जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळलेली असून त्याच्या विरोधात रोह्यातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेत. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी बांगलादेशच्या झेंड्याला जोडे मारत तो जाळून तीव्र निषेध नोंदवला. या आंदोलनाला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पाठिंबा लाभला. विशेष म्हणजे महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवलाय. नागरिकांनी केंद्र सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती निषेध नोंदवावा अशी मागणी यावेळी केली आहे. आंदोलनस्थळी बजरंग दल व धर्मरक्षक हिंदू सेनेचे पदाधिकारी तसेच रोहेकर नागरिक उपस्थित होते. बांगलादेशींवरती मधील हिंदूंवरती जो अन्याय होत आहे त्या विरोधामध्ये केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे आणि त्याविरुद्ध एक तीव्र आंदोलन उभं केलं पाहिजे, जेणेकरून बांगलादेशीमधील हिंदू हा जगला पाहिजे. बांगलादेशीमधील हिंदूंवरती जो अन्याय होतो त्याविरुद्ध हिंदूंना वाचवलं पाहिजे. यासाठी केंद्राने एक तीव्र विषय घेतला पाहिजे. हिंदूंनी यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे, कारण हिंदूंना वाचवण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही. तर आपण सर्व हिंदूंनी एकत्र येऊनच हिंदूंना वाचवलं पाहिजे. त्यासाठी सर्व हिंदूंना आवाहन करेल की आपण एकत्र येऊन बांगलादेशातील आणि भारतातील हिंदूंना वाचवलं पाहिजे. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती जो काही अत्याचार चालू आहे, अत्याचार म्हणजे जिवंत हिंदूंना भर रस्त्यामध्ये जाळलं जाते, लहान मुलांना वेचून वेचून मारण्यात येत आहे. याबद्दल आम्ही आज सगळे इथे निषेध नोंदवण्याकरता हिंदू एकत्र जमलेलो आहोत. त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळ्यांनी आज आंदोलन केलेलं आहे. हे चुकीचं आहे. जी वेळ बांगलादेशवर आलेली आहे ती उद्या आपल्यावरती येऊ नये यासाठी सगळ्या हिंदूंनी जागरूक राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. देशामध्ये जो आता अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन आणि रोहामध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या रायगडमध्ये सगळ्या हिंदूंनी एकत्र येऊन असा निषेध केला पाहिजे. तर त्या लोकांना कळेल की मुसलमान लोक किती त्रास देतात, हिंदू धर्माला किती हे करतात, त्रास देतात, तो लक्षात येईल लोकांना. त्यामुळे सगळ्यांनी हिंदूंनी एकत्र येणं हे गरजेचं आहे. हिंदूंवरती बांगलादेशामध्ये जे अत्याचार होत आहेत ते आपण कदापि सहन करून घेऊ शकत नाही. याचं हे इथे जे चिमूडभर जे कोणी हिंदू आपण जमलोय त्यांनी दाखवून दिलेलं आहे. अशीच आग ही प्रत्येकाच्या अंगामध्ये लागली पाहिजे आणि ह्याच्या पुढे इथे जेव्हा कुठे अत्याचार होईल तेव्हा आपण सगळ्यांनी असंच पेटून उठलं पाहिजे आणि हे दाखवून दिलं पाहिजे की हिंदू झोपलेला नाहीये, हिंदू जागा आहे आणि प्रत्येकाच्या रक्तात हा हिंदू